नमस्कार. नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण चैत्रांगणातील मोत्यांचा ध्वज कसा बनवायचा ते बघणार आहे. तर ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. रंगीत मोती, पांढरे मोती, दोघंही 5 नंबरचे मोती घेतलेले आहे. नायलॉन धागा, धागा कापायला कात्री आणि वस्तू बनवायला सुई. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. हे पहा, हा अशा प्रकारचा ध्वज आपल्याला आज बनवायचा आहे. इथे मी हा एक वेगळाच केशरी कलर घेतलेला आहे आणि हा एक केशरी कलर घेतलेला आहे. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले आणि त्याची आता आपल्याला चौकट डिझाईन बनवायची. तर ही गाठ आहे. गाठीवरचा हा जो मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, ही अशी आपली इथे चौकट डिझाईन तयार झालेली आहे. आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. एकदम सोप्या पद्धतीचा मी हा ध्वज तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही करून पहा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नीट पहा आणि कॉमेंटद्वारे मला कळवा तुम्हाला समजले की नाही शिकवलेलं. आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे पहा, आपण सगळ्या मोत्यातनं सुई आता बाहेर काढून घेतलेली. ह्या मधल्या मोत्यात सुई आपण बाहेर काढली. आता आपल्याला अशा 6 चौकट लाईनीत बनवायच्या आहे. 6 चौकट आपण आता इथे बनवणार आहे. त्याच्याकरता मी आता परत धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेते आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं त्याच दिशेने सुई आपण परत अशी बाहेर काढू. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आणि आता परत हा एक पांढरा मोती आणि हा एक पांढरा मोती अशी ह्या 2 मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढणार आहे. धागा फक्त व्यवस्थित ओढायचा आहे म्हणजे आपली ही चौकट डिझाईन व्यवस्थित अशी तयार होते. आता परत आपण धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातनं सुई अशी बाहेर काढायची आहे. परत आता आपण हा एक पांढरा मोती आणि हा एक पांढरा मोती अशी ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली. परत 3 मोती घ्यायचे आपल्याला. हे 3 मोती घेतले. ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई परत अशी बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. धागा ओढून घेतलेला आहे आणि आता परत हा एक पांढरा मोती आणि हा एक पांढरा मोती ह्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली. आता इथे परत आपण 3 मोती ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. त्याच्यातूनच त्याच दिशेने सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी आपली 5वी चौकट इथे तयार झाली. आता आपल्याला 6वी चौकट बनवायची आहे. त्याच्याकरता परत आपण धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. परत हा एक पांढरा मोती त्याच्यातनं सुई बाहेर काढली आणि हा एक पांढरा मोती अशा इथे आपल्या 6 चौकट तयार झालेल्या आहे.
आपल्याला इथे एकूण 11 चौकट बनवायच्या आहेत. 11 चौकट कशा बनवायच्या आपल्याला, हे असे 4 मोती केशरी घालून आपल्याला आता ह्या चौकट बनवायच्या आहे आणि वरची एक प्लेन चौकट बनवायची. तर आता आपण केशरी मोती घेऊ. तर केशरी मोती कसे घ्यायचे पहा. 2 पांढरे मोती घ्यायचे, एक केशरी मोती घ्यायचा. हा एक केशरी मोती घेतला. ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातच आपल्याला सुई अशी त्याच दिशेने बाहेर काढायची. अशी सुई आपण बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. आणि परत आता आपण हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. परत हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता परत इथे आता आपल्याला परत एक केशरी मोती घ्यायचा आहे, 2 पांढरे मोती घ्यायचे आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातूनच त्याच दिशेने सुई अशी बाहेर काढायची. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. अशा आपल्याला ह्या रंगीत 4 चौकट बनवायच्या आहे. तुम्ही हे पहा, तोपर्यंत मी पुढचं दाखवते. हे पहा, हे असे आपल्या 4 रंगीत चौकट इथे झालेले आहे. ह्या एकूण 10 चौकट झाल्या. आता 11वी चौकट आपल्याला करायची. ते आता आपण हा एक पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढलेली. आता परत आपण इथे 3 पांढरे मोती घेऊ. हे पहा, हे 3 पांढरे मोती घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. तर त्याच दिशेने आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे त्याच मोत्यामधून. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. हे पहा, आता इथे आपला ह्या मधल्या मोत्यात सुई बाहेर आलेली, हा मोती आणि ह्या मोती, ह्या मधल्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढलेली आहे. आता इथे आपल्याला 10 केशरी मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे 10 केशरी मोती ओवून घेतलेले आहे आणि हा एक मोती वरचा सोडून 9 नंबरच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. अशी खाली ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. पहा, इथे आता आपल्याला एम आकार तयार करायचा आहे. आता इथे आपण ह्या 2 नंबरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. इथे परत आपण 5 केशरी मोती घेऊ. हे 5 केशरी मोती घेतले पहा आणि ह्याच्यासारखंच करायचं आपल्याला. हा एक मोती सोडून द्यायचा, 4 नंबर 5 नंबरचा मोती सोडून द्यायचा आणि हा 4 नंबरचा मोती आहे त्याच्यातनं आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. पहा, आता इथे परत आपल्याला 5 केशरी मोती घ्यायचे. हे 5 केशरी मोती घेतले आणि असंच करायचं आपल्याला. परत याच्यातनं सुई हे 5 मोती होऊन घेतले, ते ह्या एक मोती सोडून हा 4 नंबरचा मोती ह्याच्यातनं सुई आपण खाली काढू. ही अशी सुई आपण खालच्या दिशेने काढून घेतलेली आहे. हे पहा, इथे आपला एमचा आकार तयार होतो. आता इथे आपल्याला 8 केशरी मोती परत ओवून घ्यायचे आहे. आता आपण 8 केशरी मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. तुम्ही करून पहा. 6 नंबरच्या मोत्यात जरी तुम्ही केला तरी चालेल आणि कमेंटद्वारे मला कळवा तुम्हाला शिकवायला आवडलं की नाही, समजलं की नाही. हे पहा, आता आपले हे 8 मोती ओवून झालेले आहे.
8 मोती ओवून घेतल्यानंतर आता आपण ही जी सरळ लाईन आहे, ही सरळ लाईन ह्याच्यातल्या ह्या मधल्या मोत्यातनं सुई समोरच्या दिशेने अशी बाहेर काढू. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. पहा, आपला इथे ध्वज आकार तयार झालेला आहे. आता आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ आणि गाठ पाडून घेऊ. अशा प्रकारे आपला मोत्याचा झेंडा इथे चैत्रांगणातला तयार झालेला आहे. आता इथे आपण गाठ पाडून घेऊया. ही मी गाठ पाडून घेतली. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. सुंदर असा मोत्याचा ध्वज आपला इथे तयार झालेला आहे. हे पहा, मोत्याचा झेंडा चैत्रांगणातील मोत्यांपासून बनवलेला ध्वज झेंडा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.